नमस्कार. मी सौ तृप्ती काळे. नाट्य परिषद सांगली आयोजित वाचन कट्ट्यावर दिवाळी अंकातील सुनीता जोशी यांची विनोदी पण बोधक कथा सादर करीत आहे. कथेचं नाव आहे जिथल्या तिथे. कथेचं नाव आहे जिथल्या तिथे. माझं लग्न ठरवताना बाबांनी स्थळाची अगदी पूर्ण चौकशी केली होती. मुलाचं शिक्षण, नोकरी, घरदार व्यवस्थित आहे ना? मुलगा निर्व्यसनी आहे ना? त्याला काही आजारपण तर नाही ना? घराण्यात काही दुर्धर रोग तर नाही ना? या सगळ्याचा पूर्ण तपास करूनच त्यांनी स्थळ पक्क केलं होतं. मी तर अर्थात खुश होते. पण लग्नाला थोडे दिवस झाले आणि माझ्या लक्षात आलं की मुलाला एक विचित्र सवय आहे. कोणती? अहो, जिथल्या तिथे. आधी माझ्या लक्षातच आलं नाही. पण लग्नाला 6 महिने झाले आणि सगळ्या नवऱ्यांचं होतं तसंच 6 महिन्यानंतर ह्यांचं पण माझ्यावरचं प्रेम ओसरू लागलं. आता माझ्या चूक लक्षात यायला लागली. पण माझ्यात सर्वात मोठी उणीव कोणती होती? तर ती म्हणजे जिथल्या तिथे वस्तू न ठेवण्याची. अर्थातच त्याचं असं झालं की एकदा माझं मंगळसूत्र सापडेना. पहिल्यांदा कामवालीवरच संशय घेतला. तिला नुसतं विचारलं तर देवा शपथ, मी मंगळसूत्र पाहिलं सुद्धा नाही हो. मी हात सुद्धा कधी लावला नाही. रडत रडत ती म्हणायला लागली, मी नाही घेतलं हो. मला पोलिसात देऊ नका. ते लई मारत्यात. एकंदरीत बराच गोंधळ झाला. एकंदर गोंधळ बघून सासूबाई कमळाबाईला ओरडल्या, तुझं गळा काढणं बंद कर आधी. ती बिचारी गप्प झाली. मग त्यांनी आणि कमळाबाईंनी एक एक करत गाद्या उचलल्या आणि एका गादीतून सुळकन मंगळसूत्र खाली पडलं की. त्यानंतर लग्नानंतर प्रथमच सासूबाई मला खूप बोलल्या, मंगळसूत्र टोचतं? काय आचरटपणा. बरं, तुमच्या नवऱ्याला चालतं तर आमचं काही म्हणणं नाही. पण ते काढल्यावर कपाटात नाही ठेवता येत. या वाड्यात प्रत्येक खोली ओलांडताना 8-10 पावलं चालायला लागतात. तुमच्या खोल्या सुद्धा लहान. 4 पावलं टाकली ती खोली संपली. कपाट तर 2 पावलांवर. ते उघडून त्यात मोलाच्या वस्तू ठेवता येत नाहीत का? अजागळ कुठल्या? त्यांचा राग त्यांना आवरत नव्हता. मला आणि हल्लीच्या कुठल्याच मुलींना शिस्त नको, आवराआवर नको, स्वच्छतेसाठी जास्त काम करणं नको, लगेच कामाला बाई. घरातल्या बाईचा हात म्हणून कधी फिरायचा नाही. खाण्यापिण्यात, बाहेर जाण्यात कुठेही शिस्त म्हणून नाही. मी गप्पच बसले. दिवसभर त्या रागातच होत्या. संध्याकाळी त्या थोड्या थंड झाल्यावर मी म्हटलं, मी कमळाबाईला तू मंगळसूत्र घेतलं तसं म्हटलं नाही हो. म्हणायला कशाला पाहिजे? मला सांग, त्या वेळेपर्यंत दुसरं कुणी आपल्या घरात आलं होतं का? मग थोडं थांबून त्या म्हणाल्या, अगं, त्यांच्यावर आरोप करताना 10 वेळा विचार करावा. गमावण्यासारखी अशी त्यांच्याकडे फक्त अब्रूच असते. त्यांना वेडवाकडं बोलून अवघड करू नको. आता परत कामावर येतात की नाही कुणास ठाऊक. पण दुसऱ्या दिवशी कमळाबाई आल्या. त्यांना सासूबाईंबद्दल खूपच प्रेम होतं. त्यांचं बोलणं मला मात्र खूपच लागलं. मी विचार करायला लागले, काय एवढा गलथानपणा करतो आपण? वस्तू जागच्या जागी ठेवायला काय असे मोठे श्रम पडतात? घरी परत आल्यावर मी स्वतःला खूपच शिस्त लावायला सुरुवात केली.
दिवसातनं 100 वेळा मनाला सांगायला लागले की जिथली वस्तू तिथे ठेवायची. दमले असले तरी, उशीर असला तरी. नंतर माझ्या लक्षात आलं, या जागच्या जागी सवयीमुळे कितीतरी वेळ वाचतो. सकाळी दुधाच्या पिशवीचं तोंड कापण्याच्या वेळी छोटी कात्री जागेवर नसली तर मी इकडे तिकडे शोधत बसायची. शेवटी शिवणाच्या डब्यातली कात्री आणण्यात 7-8 मिनिटं जायची. आता ती ठरल्या जागी मिळायला लागली. तीच गोष्ट चहाच्या गाळण्याची. ते शोधण्यापेक्षा टांगलेल्या जागी मिळायला लागलं. लायटर, चहा साखरेच्या डब्यातले चमचे, छोट्या झाकण्या, वेगवेगळ्या आकाराचे चमचे, हातपुसणी, भांडी, ताट पुसायचे नॅपकिन, ह्या सर्व वस्तू जागच्या जागी मिळायला लागल्या. ज्यावर मी ते वाळत टाकत होते त्या सगळ्यामुळे वेळ खूपच वाचत होता. ऑफिसच्या छोट्या वस्तूही त्यांनी मग मागेच आणून दिलेल्या छोट्या पर्समध्ये ठेवायला लागले. पर्स बदलली तरी वस्तू ठेवण्यासाठी शोधाशोध करायला लागत नव्हती. दोन्ही छोट्या पर्सेस उपयोगाच्या होत्या. बरण्या पारदर्शक असल्या तरी त्यांचंही क्लासिफिकेशन झालं बरं का. सारखं लागणारं एका रांगेत, मध्ये मध्ये लागणारं दुसऱ्या रांगेत आणि कधी मध्ये लागणारं जसे पापड, कुरडया, तिखट, हळद एकदम वरच्या कप्प्यात. एवढंच काय, साबण, जमीन धुवायचे लिक्विड सोप, छोटे छोटे ब्रश हे सुद्धा कपाटात विराजमान झाले. खूप रोज न लागणाऱ्या वस्तू आम्ही वर माळ्यावर किंवा कपाटावर टाकत होतो. आता प्रत्येक बॅगेत काय आहे ह्याची नोंद एका वहीत करून ठेवली जात होती. आणि त्यामुळे पूजेच्या सोहळ्यापासून अमेरिकेत असणाऱ्या माझ्या भाचीसाठी सोफ्यावरची विणलेली कवरं, पूजेच्या पाटावर घालायचे लागणारे रेशमी विणलेले रुमाल हे सगळं पटकन सापडायला लागलं. मला वाचायची प्रचंड आवड आहे. त्यासाठी मी बरीच पुस्तकं विकतही घेत असे. आता ती एका शेल्फमध्ये व्यवस्थित राहायला लागली. एकंदरीत जिथल्या तिथेचा मला खूपच फायदा व्हायला लागला. एकदा मी अशीच हॉलमध्ये वाचत बसले होते. हे काहीतरी शोधत आहेत असं मला वाटलं. मी विचारलं, काय शोधताय? तेलाची बुदली ग, समोरची कडी लागत नाहीये, तेल घालून बघतो. तेलाची बुदली ना? अहो, वॉश बेसिन जवळ कपाट आहे ना, त्यातल्या वरच्या कप्प्यात उजवीकडे आहे. 5 मिनिटांनी पाहिलं तर यांची शोधाशोध चालूच. नाही मिळाली बुदली? नाही ना. अहो, तिथल्या छोट्या कपाटात वरच्या कप्प्यात पाहिलीत का? तिथेच आहे. बुदली घेऊन हे बाहेर आले आणि आश्चर्यचकित झालेले होते. म्हणाले, खरंच मिळाली की तिथे? म्हणजे बहुधा माझ्या राज्यात काहीही मिळणं शक्य नाही असं यांचं मत होतं. असे आश्चर्याचे धक्के त्यांना बसणार होते. आम्ही दोघंही माझ्या जिथल्या तिथेवर खुश होतो. पण मग एक नवीनच समस्या पुढे आली. मला समोरच्या माणसाचा गलथानपणा बोचायला लागला. हल्ली मी स्वयंपाकाच्या ओट्यावर स्टेनलेसचा खोलगट ट्रे ठेवला होता. त्यात लायटर, काडेपेटी, 2 चिमटे, मोठाले चमचे असं सर्व ठेवण्याची व्यवस्था मी केली होती. ती जागी नसली तर मी चिडायला लागले. पण एकूणच हळूहळू या जिथल्या तिथेचा त्रास मला ऑफिसमध्येही व्हायला लागला. कुणी टेबलावर फायली आणून अस्ताव्यस्त ठेवल्या तर मी अस्वस्थ होऊ लागले. मी स्वतः उठून नीट करून मग कामाला लागायची. केबिनच्या बाहेर बसलेल्या तांबेच्या हे बहुतेक लक्षात आले. मग ते स्वतः आत येऊन फाईलचे गठ्ठे नीट मांडू लागले. माझ्याकडे कामासाठी बऱ्याच वेळा माणसं यायची.
समोर ठेवलेल्या खुर्च्यांवर बसायची आणि काम झालं की खुर्च्या अस्ताव्यस्त ठेवून निघून जायची. त्या उठून व्यवस्थित ठेवल्याशिवाय मला काही चैन पडायचं नाही. दारावरच्या तांब्याच्या ही गोष्ट लक्षात आली असावी. भेटणारी माणसं गेली की ते आत येऊन खुर्च्या नीट ठेवायला लागले. नंतर मला वाटते त्यांनी आत येणाऱ्या माणसांनाही काही सांगितलं असावं, कारण आता व्हिजिटर्स काम झाल्यावर उठले की खुर्च्या नीट लावू लागले. अहो, एक जण तर केबिनच्या दारापर्यंत गेलेला आणि घाईघाईने परत येऊन खुर्ची नीट ठेवून गेला. आणि अशाच वेळी माझा मुलगा परत आला. गेली 7 वर्ष तो शिकण्यासाठी बाहेरच होता. तो आला आणि घर आनंदाने भरून गेलं. हसण्याचे, मोठमोठ्या बोलण्याचे आवाज घरात घुमायला लागले. खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या फरमाईशी व्हायला लागल्या. दिवसा आणि रात्री कोणत्याही वेळी फोन वाजायला लागले मित्रमैत्रिणींबरोबर. पण मला ते सगळं आवडत होतं. दोनही बायांना त्यांना थोडंसं काम केलं तरी मी भरपूर पैसे द्यायची. त्यामुळे पाहुण्यांची सरबराई त्याही आनंदाने करायच्या. फक्त वस्तू इकडे तिकडे टाकण्याची त्याची सवय काही अजून गेली नव्हती आणि ती मला खटकत होती. एकदा मी त्याच्या खोलीत गेले आणि उभीच राहिले. अहो, खोलीतल्या प्रत्येक खुर्चीवर, टेबलावर, कॉटवर, दांड्यांवर कपडे आणि पुस्तकांचा ढीग अस्ताव्यस्त पडलेले होते. मग चांगले 2 तास घालवून मी त्याची खोली व्यवस्थित आवरली. संध्याकाळी तो घरी आल्यावर त्याच्या खोलीत गेला. थोड्या वेळाने बाहेर आला. म्हणाला, आई, तू माझी खोली आवरलीस की काय? मी म्हटलं, हो. अरे, काय पसारा तुझ्या खोलीत. पण कशाला आवरलीस? माझ्या वस्तू माझ्या खोलीत आता मला कोणत्याही सापडत नाही. सापडत नाही? अरे, मी तर ते जागच्या जागी ठेवले आहेत. तो वैतागला. पण तू खोली नको आवरत जाऊस. पसाऱ्यात माझ्या वस्तू कशा पटकन सापडतात. बरं बाबा. त्याच्या या अशा ऑर्डरमुळे कमळाबाईला काय बरंच झालं. आता त्या पसाऱ्यात दिसेल तेवढीच जागा झाडून पुसायची, रिकाम्या फर्निचरवरचं डस्टिंग काढायचं, खिडक्यांच्या पण नुसत्या जाळ्याच पुसायच्या. तेवढंच करून ती खोलीच्या बाहेर पडायला लागली. त्याची नंतरची धावपळ मी बघत राहायची. ऑफिसच्या किल्ल्या, पैसे त्याला सापडायचे, पण गाडीची चावी हमखास हरवलेली असायची. मी रात्री ड्रॉवरमध्ये टाकतो, पण ती कुठे जाते कुणास ठाऊक. ती चाव्यांसाठी केलेल्या स्टँडवर लावणं त्याला वेडेपणाचं वाटायचं. मग खोलीतला सारा पसारा उसकल्यानंतर त्याला चावी मिळायची आणि तो धावत पळत बाहेर पडायचा. पण वस्तू जागच्या जागी ठेवण्यात वेळ घालवणं म्हणजे वेळेचा अपव्यय असं त्याचं प्रांजळ मत होतं. मला फक्त एकाच गोष्टीचा ताप व्हायचा. माझा मोबाईल तो हटकून वापरायचा आणि वापरल्यावर तो घरात कुठेही टाकायचा. आम्हा दोघांच्या मोबाईलसाठी त्यांनी इलेक्ट्रिकच्या कनेक्शन खाली लाकडाचे 2 कट्टे करून घेतले होते. तिथेच चार्ज करायची व्यवस्था आणि कट्ट्याला गुंडाळायचं चार्जर. कधी मोबाईल किंवा चार्जर हरवल्याचा प्रश्नच नव्हता. पण लेक आला आणि माझा मोबाईल वारंवार जागा सोडू लागला. ह्यांच्या मोबाईलला हात लावण्याची त्याची शामत नव्हती. खूप वेळा मोबाईल यायचा किंवा करायचा असायचा त्यावेळी माझी पंचाईत व्हायची. लेकाला सांगून उपयोग नव्हता. तो काही सुधारण्यातला नव्हता. पण एकदा मात्र गोंधळ झाला. त्याचं असं झालं, आमच्या शहरातला सार्वजनिक वाचनालय गावात होतं. शहर चोही बाजूनी प्रचंड पसरलं होतं. बसची सेवा व्यवस्थित नव्हती. रिक्षात
न गावात जायचं तर कमीत कमी 100-125 रुपये खर्च व्हायचे. बऱ्याच जणांनी त्यामुळे मेंबरशिप सोडली होती. मग मला एक कल्पना सुचली. परदेशात मी पाहिलं होतं की शहराची लायब्ररी अगदी गावात असायची, पण त्याच्या छोट्या छोट्या ब्रँचेस जवळपासच्या सबअर्बमध्ये कसली छोटी छोटी खेडेगाव असतील तिथे असायची. तिथे पुस्तकं बदलली जायची. तुम्हाला एखादं पुस्तक हवं असेल तर तेही तुम्हाला 4 दिवसात वाचायला मिळायचं. इथे अशी व्यवस्था का होऊ नये? मी माझ्या काही सहकाऱ्यांशी या विषयावर बोलले. आम्ही लायब्ररीच्या चेअरमनशी चर्चाही केली. मग एक दिवशी त्यांची मला चिठ्ठी आली. तुम्ही म्हणता तशी लायब्ररीची ब्रँच काढता येणार नाही. तेवढे पैसे आपल्याजवळ नाही. पण एक फिरती लायब्ररी आपण सुरू करू शकतो. या बाबतीत तुमच्याशी बोलायचे. आज 5 वाजेपर्यंत तुम्ही ऑफिसात येऊ शकाल का? हो, नक्की येईन की, असे उलट उत्तर मी त्यांना पाठवले. माझ्याबरोबर या विषयात रस घेणारे दुसरे काही सहकारी आहेत. त्यांना घेऊन येईन, चालेल का? अर्थात चालेल की, आज दुपारी 5 वाजता. नक्की. मी फोन ठेवला आणि या मीटिंगबद्दल तातडीने कळवणे आवश्यक होते. मी घड्याळात पाहिले. 12 वाजले होते. आताच मोबाईलवर सर्वांना कळवून टाकावे. नेहमीच्या जागी पाहिले तर मोबाईल गुल. लेकाचा मोबाईल त्याच्या टेबलावर बंद अवस्थेत पडलेला. त्याला माझा मोबाईल कुठे हे कसे विचारणार? मनात म्हटलं, दुपारी जेवायला घरी येईलच, मग करीन फोन. माझं जेवण झालं तरी तो आला नाही. अर्धा तास झोप घेऊन झाली. घड्याळात 2:45 वाजलेले. शेजारी पाजारी आता दुपारचा आराम करत असणार. आता मला फोन कोण देणार? मी चांगलीच चिडलेली. बरं झालं. आणि तेवढ्यात मुलगा आला. बरं झालं आला. माझा मोबाईल कशाला नेतोस रे? माझी अडचण झाली. दे लवकर, आण. त्याने खिशात हात घातला. अर्र, गाडीतच विसरलो वाटतं. मग तो गाडीत गेला. आण लवकर. घड्याळात 3:45 वाजायला आले होते. अरे लवकर मोबाईल दे. थांब आई, अगं चार्ज करायला हवाय. आणखीन 10 मिनिटं. अरे थोडा चार्ज असला तरी चालेल. मला इतरांना थोडे फोन नंतर करी. एकाला फोन करून निरोप दिला तरी चालेल. आणि इकडे पटकन. तो बाहेर आला. म्हणाला, आई बॅटरी 0 आणि चार्जर सापडत नाही. आता मात्र माझ्या सहनशीलतेची हद्द झाली. माझ्या चांगल्यापैकी शिकलेल्या, बऱ्यापैकी कमावणाऱ्या आणि आता लग्नाला आलेल्या मुलावर मी चक्क रडले. कार्ट्या, वस्तू जागच्या जागी ठेवायला काय होतं रे तुला? धन्यवाद.